क्रांतिबा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्याच्या जयंतीच्या निमित्ताने आज आपण राजर्षी शाहू महाराज यांच्या अनुषंगाने संवाद करणार आहोत। ते राजे शाहू महाराज यांना पहिल्यांदा विनम्र अभिवादन। उद्या 26 जून राजर्षी शाहू महाराजांची जयंती आणि त्या निमित्ताने पहिल्यांदा मी आपल्या सर्वांनाच या जयंतीच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा करतो। आणि त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने बहुजन संघटकचे राहुलजी खांडेकर यांनी एक वेगळा विषय आपल्याशी संवाद साधण्याकरता दिलेला आहे। तो विषय म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी शाहू महाराज यांच्यातील ऋणानुबंध। तर या अनुषंगाने मी आपल्याशी चर्चा करणार आहे। ही चर्चा करत असताना एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की भारत हा देश कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जात असला तरी मला असं वाटतं की भारत हा जाती प्रधान देश आहे। कृषीवर अवलंबून असणाऱ्या व्यक्तीपेक्षा जातीशी संबंधित असणाऱ्या व्यक्ती ज्या आहेत भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहेत। आणि म्हणून मी म्हणत असतो की भारत हा जाती प्रधान देश आहे। या जाती व्यवस्थेचं अपत्य म्हणजे या ठिकाणची अस्पृश्यता आहे। आणि या अस्पृश्यतेच्या आणि जाती व्यवस्थेच्या खाईमध्ये अस्पृश्य समाज हजारो वर्षापासून खितपत पडलेला होता। तो स्वाभिमान शून्य जीवन जगत होता। आणि अशा अस्पृश्य समाजाला त्या खाईमधून वर आणण्याचं काम, त्यांच्यामध्ये माणूसपणाची जाणीव निर्माण करून देण्याचं काम या देशातील अनेक समतावादी विचारवंतांनी केलं, सुधारकांनी केलं। यामध्ये आपल्याला महात्मा फुल्यांचं एक नाव घ्यावं लागेल। महात्मा फुले यांनी या देशामध्ये जाती निर्मूलनाची चळवळ उभी केली। अस्पृश्यांमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रयत्न केला, त्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न केला आणि ही चळवळ पुढे घेऊन जाण्याचं काम शाहू महाराजांनी केलं। हे काम करत असताना त्यांनी आपलं सिंहासन पणाला लावलं आणि त्यांचं हे कार्य सुरू असतानाच शाहू महाराजांची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भेट झालेली दिसून येते। या भेटीतून माणगाव परिषद घडून आली आणि माणगाव परिषदेचं सर्वात महत्त्वाचं फलित असं की या दोन महापुरुषांमध्ये एक विशिष्ट प्रकारचे संबंध निर्माण झाले आणि या संबंधामधून एक मोठी क्रांती घडून येण्यास मदत झाली असं आपल्याला दिसून येतं। आता जाती व्यवस्था आज देखील आहे आणि त्या काळात तर या जाती व्यवस्थेचं स्वरूप जे आहे अतिशय भयानक अशा स्वरूपाचं होतं। आणि महात्मा फुल्यांच्या नंतर
या ठिकाणी जन्माला आलेले शाहू महाराज जे आहेत, या शाहू महाराजांनी हे कार्य हाती घेतलेलं दिसून येतं. शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 मध्ये झाला. 1922 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. या 28 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी केलेलं काम जे आहे हे अतिशय महत्त्वाचं होतं. आता शाहू महाराजांना हे काम करत असताना त्यांना हे सहजासहजी करता आलेलं नाही. त्यांच्या पुढे फार मोठं आव्हान आपल्याला दिसून येतं. त्यावेळेचा विषमतावादी समाज जो आहे हा त्यांच्या विरोधामध्ये होता. फुल्यांनी ज्यांचा उल्लेख ब्राह्मणशाही म्हणून केला किंवा राजश्री शाहू महाराजांनी त्यांना ब्राह्मण ब्युरोक्रेसी असं म्हटलं, किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांना सनातनी हिंदू असं म्हटलं गेलं, या लोकांनी शाहू महाराजांना प्रचंड विरोध केलेला दिसून येतो. शाहू महाराजांच्या जीवनामध्ये पहिल्यांदा कोणतं प्रकरण घडलं असेल ते वेदोक्त प्रकरण. म्हणजे या वेदोक्त प्रकरणामधून तर त्यांनी शाहू महाराजांनाच कनिष्ठ ठरवण्याचं काम केलं आणि शाहू महाराजांनाच या ठिकाणी शूद्र ठरवण्याचं काम केलं. आणि या सर्व विरोध करणाऱ्या माणसाचं नेतृत्व जे आहे हे त्यावेळेला टिळकांनी केलेलं दिसून येतं. त्यानंतर हे वेदोक्त प्रकरण अनेक वर्ष चाललं. आता हे वेदोक्त प्रकरण जे आहे ते जवळपास संपत आलेलं होतं. त्या दरम्यान शाहू महाराजांनी 50% आरक्षणाची घोषणा केली आणि 50% आरक्षण द्यायला देखील सुरुवात झाली. सर्वसाधारण 1902 मध्ये हे घडलं. आता शाहू महाराजांनी हे आरक्षण सुरू केल्यानंतर पुन्हा महाराजांच्या विरोधामध्ये प्रचंड विरोध व्हायला सुरुवात झाली. टिळकांनी केसरीमध्ये असं लिहिलं की शाहू महाराज जे आहेत हे मागासवर्गीयांच्या बुरख्याखाली मराठ्यांचं हित जे आहे, एका जातीचं हित साधण्याचं काम करत आहेत. आणि या पद्धतीने शाहू महाराजांना विरोध करायला सुरुवात केली. शाहू महाराजांनी ज्या ज्या वेळेला पुरोगामी भूमिका घेतली त्या त्या वेळेला शाहू महाराजांना अशा गोष्टीचा प्रचंड सामना करावा लागला. आणि अशा परिस्थितीमध्येच शाहू महाराजांची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भेट होणं हे मला असं वाटतं की अतिशय महत्त्वाचं होतं. या महापुरुषांची ही भेट जी आहे अपूर्व अशा प्रकारची आहे. आता सर्वसाधारण असं म्हटलं जातं की सर्वसाधारणपणे 1918 मध्ये महाराजांच्या कानावर बाबासाहेबांचं नाव, बाबासाहेबांची सुरू झालेली थोडक्यात आरंभिक चळवळ याच्या संबंधीची कल्पना आली. आणि त्यानंतर 1920 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आणि शाहू महाराजांची भेट झाली असं मानलं गेलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्रकार चांगदेव खैरमोडे यांनी हा उल्लेख केलेला आहे. ते असं म्हणतात की दत्तोबा पवार यांच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आणि शाहू महाराजांची भेट झाली. परंतु या संदर्भात भाई माधवराव बागल यांनी आपल्या एका मुलाखतीमध्ये या संदर्भामध्ये खुलासा करताना ते असं म्हणतात की राजश्री शाहू महाराजांची भेट आणि बाबासाहेबांची भेट जी आहे ही 1920 मध्ये नाही तर त्याच्या अगोदर म्हणजे 1919 मध्ये झालेली आहे. आणि ही भेट घडवून आणण्याचं काम जे आहे हे दत्तोबानेच केलं. पण ते दत्तोबा पवार नव्हते तर ते दत्तोबा दळवी होते. आणि दुसरा एक त्यांनी सांगितले की त्या काळामध्ये केळुस्कर गुरुजी होते, यांची ही भूमिका याच्यामध्ये महत्त्वाची होती, असा खुलासा भाई माधवराव बागल यांनी केलेला आहे.
आणि मग त्याचा खुलासा केल्यानंतर आपल्या लक्षात देखील येतं की 1920 मध्ये राजर्षी शाहू महाराजांनी बाबासाहेबांना मूकनायकसाठी मदत केलेली आहे. 1920 मध्ये मदत करतात याचा अर्थ त्यांची भेट याच्या अगोदर झालेली आहे असं म्हणता येऊ शकतं. परंतु याच्या संदर्भामध्ये मी विचार करत होतो की त्यावेळेला अस्पृश्यता निर्मूलनाचं काम जे आहे हे डॉक्टर बाबासाहेब करत असतानाच त्याच वेळेला वीरा शिंदे हे देखील करत होते. त्यांचं देखील एक संघटन होतं डिप्रेस्ड क्लास नावाचं. महात्मा गांधी देखील हरिजन या नावाने संबोधून त्यांच्या संबंधी काम करत होते. मग शाहू महाराजांनी त्यांच्याशी मैत्री का केली नाही, किंवा शाहू महाराजांना असं का वाटलं नाही की आपण वीरा शिंदेची भेट घेतली पाहिजे किंवा गांधीजीची भेट का घेतली पाहिजे, असं का वाटलं नाही? तर माझ्या मते त्याच्या संदर्भामध्ये काही कारणं आहेत. त्याची कारणं अशी आहेत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे काही राजे नव्हते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेला राजकीय पटावर फार मोठे नेते नव्हते, परंतु अस्पृश्यता निर्मूलनाच्या संदर्भामध्ये त्यांची भूमिका अतिशय स्पष्ट होती. आणि ही स्पष्ट भूमिका जी आहे मला असं वाटतं की शाहू महाराजांच्या लक्षामध्ये आलेली आहे. आणि यांची भेट जी आहे ही सहजासहजी झालेली नाही आहे, तर ती मला असं वाटतं की बऱ्याच वेळेला ती भेट नियोजनबद्ध अशा प्रकारची आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की 1919 मध्येच मी सांगितलं की शाहू महाराजांना प्रचंड विरोध होत होता. शाहू महाराजांच्या कार्यामध्ये प्रचंड अडथळे निर्माण होत होते. एवढंच नाही तर शाहू महाराजांना या कालावधीमध्ये मारण्याचा देखील कट झाला. त्यांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आणि त्याचा अहवाल देखील नंतर मिळालेला आहे. तर त्या काळामध्ये के.डी. कुलकर्णी यांनी त्यांच्यावर हल्ला केला असं त्या अहवालात म्हटलं गेलेलं आहे. आणि मग या संशयाच्या आधारे कोल्हापूरच्या बिंदू चौकामधील कारागृहामध्ये त्यांना बंदिस्त केलेलं होतं. परंतु त्याच जेलमध्ये दामू जोशी नावाचे ग्रस्त होते आणि मग त्यांनी ती तुरुंग फोडला आणि आपल्या सहकार्यासोबत पळून गेले असाही उल्लेख त्याच्यामध्ये आलेला दिसून येतो. म्हणजे महाराज सुधारणा करत असताना त्यांच्या संदर्भामध्ये कशा प्रकारचे षडयंत्र रचले जात होते हेही आपल्या लक्षात येऊ शकते. आणि हा रिपोर्ट जो आहे 28/8/1919 मध्ये बाहेर आला. आणि अशा अवस्थेमध्ये त्यांनी पाहिले की एक तरुण आहे. मी आता सांगितल्याप्रमाणे की हा तरुण जो आहे कुठल्याही पदावर नाही आहे, राजपदावर नाही आहे, परंतु त्याने ऐकलेलं आहे की हा प्रचंड विद्वान आहे. पाश्चिमात्य देशामध्ये त्याने शिक्षण घेतलेलं आहे, परंतु त्यांची काम करण्याची पद्धती अतिशय स्पष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट आहे त्याच्यामध्ये निर्भीडपणा जो आपण म्हणतो तो त्यांना दिसून येतो. आता एक 2-3 गोष्टी घडून आल्या त्या शाहू महाराजांच्या लक्षात आल्या असावेत मला असं वाटतं. की 1917 मध्ये अस्पृश्यांच्या सुधारणेच्या संदर्भामध्ये एक परिषद घेण्यात आली होती. त्या परिषदेला गांधी देखील होते. या डिप्रेस्ड क्लास मिशन परिषदेमध्ये बाबासाहेबांनी सहभागी व्हावं अशा प्रकारचं पत्र त्यांना देण्यात आलेलं होतं, सुचवण्यात आलेलं होतं. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या परिषदेमध्ये सहभागी झालेले नाहीत. जरी ती परिषद अस्पृश्यांच्या सुधारण्यासाठी घडून आणली जात असली तरी. आणि बाबासाहेब त्या परिषदेमध्ये सहभागी झाले नाहीत. उलट त्यांनी असं सांगितलं की ही परिषद अस्पृश्यांसाठी भरवली जात असली तरी त्याचं नेतृत्व मात्र अस्पृश्य समाजाकडे नाही आणि त्यामुळे मी त्या परिषदेमध्ये सहभागी होणार नाही असं स्पष्ट त्यांनी सांगितलं. त्यानंतर काय झालं की त्या परिषदेमध्ये बाबासाहेबांनी हा आरोप केला. त्यामुळे दुसरी एक परिषद बोलवण्यात आली डिप्रेसच्या वतीनेच आणि त्याच्यामध्ये एक अस्पृश्य नेता निवडला गेला आणि ही परिषद घेण्यात आली. आणि त्यावेळेला देखील
बाबासाहेबांना त्यामध्ये सहभागी होण्याच्या संबंधी विनंती केली. त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील पुन्हा सहभाग नोंदवलेला नाही. परंतु एक महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितली की ते असं म्हणाले की या ठिकाणी अस्पृश्य परिषदेचा नेता जो आहे हा अस्पृश्य असला तरी त्याची निवड सवर्णांनी केलेली आहे, अस्पृश्य माणसांनी केलेली नाही. म्हणजे हा नेता जो आहे हा अस्पृश्यांचा नेता असला तरी कुणाचा तरी बाहुल्य म्हणून काम करणारा आहे आणि म्हणून ही परिषद मी अटेंड करू शकणार नाही, यामध्ये सहभागी होणार नाही अशी भूमिका घेतली. आता या दोन्ही गोष्टी ज्या आहेत अतिशय वेगळ्या पद्धतीच्या होत्या. मला वाटतं की शाहू महाराजांच्या कानावर या गोष्टी गेल्याच असतील. त्यानंतर आपल्याला लक्षात येऊ शकेल की टिळकांनी एक घोषणा केलेली होती की स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, स्वराज्य आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे. अशा प्रकारचं वक्तव्य हे लोकमान्य टिळकांचं होतं. त्यावेळेला बाबासाहेबांचं कुठलंही वृत्तपत्र सुरू नव्हतं, परंतु टाइम्स ऑफ इंडियामध्ये बाबासाहेब लिखाणाचं काम करत होते. टाइम्स ऑफ इंडियामध्ये महार या टोपण नावाने ते लिखाण करत होते आणि या टोपण नावाने केलेल्या लिखाणामध्ये त्यांनी एक गोष्ट स्पष्ट केली. त्यांनी सांगितलं की स्वतंत्र मिळवणं हा केवळ टिळकाचाच अधिकार नाही, तर जाती व्यवस्थेने अस्पृश्य ठरवलेल्या सर्व अस्पृश्य जातींचा देखील तो अधिकार आहे. अशा प्रकारचं लिखाण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. म्हणजे हा स्वराज्याचा अधिकार जो आहे हा केवळ टिळकाचा नाही तर या देशातल्या अस्पृश्य माणसांचा देखील आहे. हा अधिकार केवळ सवर्णांचा नाही तर तो अस्पृश्य समाजाचा देखील आहे, हे त्या ठिकाणी केलं. आणि ही गोष्ट जी आहे निश्चितच त्या काळामध्ये खळबळ माजवणारी होती. त्यानंतर आणखी एक गोष्ट मी मुद्दाम सांगतो की 1818 मध्ये डिप्रेस्ड क्लास मिशन जे आहे यांच्या या अधिवेशनामध्ये एक ठराव मांडण्यात आलेला होता आणि तो ठराव जो आहे हा महात्मा गांधींनी वाचून दाखवला. हा ठराव काय वाचून दाखवला, परंतु हा ठराव जो आहे त्या ठिकाणी मांडला गेलेला नाही. म्हणजे अस्पृश्यता निवारणासंबंधीचा हा ठराव होता तरी परंतु हा ठराव मांडला गेला नाही. त्याचं एक कारण सांगितलं गेलं. कारण काँग्रेस प्रणित असलेल्या या डिप्रेस्ड क्लास मिशनमध्ये एकही अस्पृश्य सदस्य सहभागी झालेला नव्हता. म्हणजे त्याचा उद्देश स्वातंत्र्याबरोबर हे अशा पद्धतीची भूमिका होती, त्याच्यामध्ये एकही अस्पृश्य समाजाचा माणूस नव्हता. आणि मग गांधीने तो ठराव मांडला नाही. कारण असं सांगितलं की इथं एकही अस्पृश्य नसताना हा ठराव मांडणं योग्य नाही. आणि त्याच्या पलीकडे जाऊन त्याने केलं की अस्पृश्य निवारण हे महत्त्वाचं आहे, परंतु स्वातंत्र्याचा लढा जो आहे हा त्याहून महत्त्वाचा आहे. आणि म्हणून स्वातंत्र्य लढ्यामध्ये सर्वांनी सहभागी झाले पाहिजे ही भूमिका घेतली. त्यानंतर अस्पृश्य निर्मूलनाच्या संदर्भामध्ये महात्मा गांधी काम करत होते, परंतु त्यांची ठोस अशा प्रकारची भूमिका नव्हती. या भूमिकेवर देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सातत्याने प्रहार केलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेकदा म्हटलेलं आहे की महात्मा गांधी अस्पृश्यता निवारणाच्या संदर्भामध्ये महात्मा गांधींनी अस्पृश्य निवारणाच्या संदर्भामध्ये किंवा अस्पृश्याच्या संदर्भामध्ये कधीही उपोषण केलेलं नाही. महात्मा गांधी हे अस्पृश्यांच्या सुधारण्याच्या संदर्भामध्ये केवळ आयडिओलॉजी मांडत राहिले, प्रत्यक्ष कामापासून ते दूर राहिले. आणि दुसरी एक गोष्ट जी महात्मा गांधी म्हणत असत त्याचाही उल्लेख त्या ठिकाणी झाला की महात्मा गांधी असं म्हणायचे की हिंदूच्या हृदय परिवर्तनावर अस्पृश्य निवारणाचा कार्यक्रम अवलंबून आहे. ही अस्पृश्यता जर घालवायची असेल तर हिंदूमध्ये त्यांच्या हृदयामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय ही गोष्ट सहजासहजी जाणार नाही. आणि या सर्व गोष्टींचा उहापोह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे. आणि ती गोष्ट मी क्रमाने सांगतोय. तर डॉक्टर बाबासाहेबांनी यामध्ये असं म्हटलंय की आणि आणखी एक मुद्दा मी तुम्हाला सांगतो जाती व्यवस्थेच्या संदर्भामध्ये की एका ठिकाणी महात्मा गांधी असं म्हणतात की जाती व्यवस्था हे पाप नाही. जाती व्यवस्था हे पाप नाही. अस्पृश्यता
हे पाप आहे, अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा आहे. तर अशा स्वरूपाची मांडणी, अशा स्वरूपाच्या घटना ज्या आहेत, या सर्व घटनांचं उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय लॉजिकली दिलेलं आहे. आणि ह्या सगळ्या लॉजिकली उत्तराचा प्रभाव जो आहे हा निश्चितच शाहू महाराजांच्या संदर्भामध्ये झालेला आहे. आणि शाहू महाराजांना वाटलेलं आहे की या माणसांशी आपण संगतमत त्याला पाठिंबा देण्याची गरज आहे, त्याचं सहकार्य करण्याची गरज आहे, हे वाटणं साहजिक आहे. आता पहिली गोष्ट अशी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा गांधीच्या त्या पहिल्या विधानाला असं म्हटलं गेलेलं आहे की महात्मा गांधी किंवा काँग्रेस जे आहे हे ब्रिटिशांना स्वातंत्र्य मागते आहे, परंतु मला त्यांचं सांगणं आहे की जे स्वातंत्र्याची मागणी करतात त्यांनी स्वातंत्र्य द्यायला देखील शिकलं पाहिजे. म्हणजे या देशातला अस्पृश्य माणूस हा बंदिस्त बनवून, गुलाम बनवून तुम्हाला स्वातंत्र्याची मागणी करता येणार नाही, असाही प्रहार त्याच्यामध्ये केलेला आहे. दुसरी गोष्ट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की माझ्या दृष्टिकोनातून जाती निर्मूलनाचा कार्यक्रम जो आहे हा देशाचा राष्ट्रीय कार्यक्रम आहे, स्वातंत्र्य एवढेच त्याला महत्व आहे, हा मुद्दा देखील बाबासाहेबांनी मांडलेला आहे. अनिलेशन ऑफ कास्टमध्ये देखील हा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे. तिसरा मुद्दा बाबासाहेबांनी असा मांडला की अस्पृश्यता निवारण काम जे आहे हे हिंदूंच्या हृदय परिवर्तनावर अवलंबून असेल तर मग त्यांनी स्वातंत्र्य तरी कशाला मागायचं. त्यांनी देखील ब्रिटिशांच्या हृदय परिवर्तनाची वाट पाहावी. ज्या दिवशी ब्रिटिशांचं हृदय परिवर्तन होईल त्या दिवशी ते देखील स्वातंत्र्य देतील, अशा प्रकारचा मुद्दा मांडला. आणि त्यांच्याच मुद्द्याच्या संबंधी त्यांनी मस्त म्हटलं की जाती व्यवस्था हे देखील पाप आहे, गुन्हा आहे. महात्मा गांधी जाती व्यवस्था हे पाप मानत नाहीत, परंतु ते म्हणाले की जाती व्यवस्था हे देखील पाप आहे आणि या जाती व्यवस्थेचंच अपत्य जे आहे ही अस्पृश्यता आहे. आणि मग बाबासाहेबांची ही स्पष्ट भूमिका होती की अस्पृश्यता जी आहे ही जाती व्यवस्थेबरोबरच जाऊ शकते, जाती व्यवस्था नष्ट झाल्याशिवाय अस्पृश्यता जाऊ शकत नाही. आणि म्हणून संविधान सभेमध्ये ज्या वेळेला अस्पृश्यता निवारणाचा कायदा झाला त्यावेळेला महात्मा गांधींच्या घोषणा देण्यात आल्या, परंतु त्याच्यावर बाबासाहेब काहीही बोलले नाहीत. परंतु त्यांनी एक गोष्ट स्पष्ट केली की ही सुधारणा ही अस्पृश्यांची सुधारणा घडवून आणणारी नाही आहे, कारण जोपर्यंत जाती व्यवस्था आहे तोपर्यंत अस्पृश्यता राहणारच आहे, त्यासाठी कायदा करून काही भागणार नाही. आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की 19 मार्च 1918 अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद झाली. आता एक गंमत अशी सांगतो की मग ही परिषद आहे, या परिषदेचे अध्यक्ष जे होते ते सयाजीराव गायकवाड होते. या परिषदेचे स्वागत अध्यक्ष नारायणराव चांदेगावकर होते. आणि विशेष म्हणजे या परिषदेमध्ये लोकमान्य टिळक देखील उपस्थित होते. आता त्यावेळेला लोकमान्य टिळकांनी जे आहे ही देखील अस्पृश्यता निवारणाच्या संबंधीची भूमिका घेतलेली आहे. पण ही भूमिका कशी फसवी होती हे देखील मग त्या ठिकाणी दिसून आलेलं आणि बाबासाहेबांनी देखील त्याची खिल्ली उडवलेली आहे. आता टिळकांनी त्या ठिकाणी अशी घोषणा केली, जर एखादा देव अस्पृश्यता पाळत असेल तर मी त्याला देव म्हणणार नाही. हे वाक्य टाकल्यानंतर काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये प्रचंड टाळ्याचा कडकडाट झाला. आणि टिळकांनी हे बोलावं ही गोष्ट त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाची होती. परंतु ज्यावेळेला तो ठराव करण्यात आला आणि त्या ठरावामध्ये असं लिहिलं की मी आजपासून अस्पृश्यता पाळणार नाही असा उरी ठराव केला आणि त्याच्या खाली सर्वांच्या सह्या घ्यायला सुरुवात केली. ज्यावेळेला हे पत्रक जे आहे ते टिळकांच्या समोर आलं त्यावेळेला त्यांनी त्याच्यावर सही करण्याचं नाकारलं. यावरून आपल्याला लक्षात येऊ शकते की टिळकांची ही भूमिका जी आहे ही बोलघेवडी होती किंवा अस्पृश्य समाजाची दिशाभूल करणारी होती, हे लक्षात आले आणि बाबासाहेबांनी त्याचाही उल्लेख केलेला दिसून येतात. बाबासाहेबांनी त्याच्यावर देखील टीका केली दिसून येते. त्यावेळेला बाबासाहेब कुठेही फोकसमध्ये आलेले नाहीत. टाइम्स ऑफ इंडियाच्या माध्यमातून त्यांनी या भूमिका घेतलेल्या आहेत. आणि मग त्यावेळेला मात्र शाहू महाराजांच्या लक्षामध्ये एक गोष्ट आली असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणत्याही राजकीय पक्षाचे नेते नाहीत. डॉक्टर बाबासाहेब
आंबेडकर हे कुठल्याही राजकीय पदावर नाही आहेत, परंतु एक गोष्ट आहे की त्यांच्याकडे प्रचंड विद्वत्ता आहे आणि दुसरी तेवढीच महत्त्वाची आहे की हा माणूस जो आहे अतिशय निर्भय आहे. त्यांनी अस्पृश्य समाजाच्या सुधारणेला वाहून घ्यायचं ठरवलेलं आहे आणि म्हणून ते गांधीला घाबरत नाहीत, काँग्रेसला घाबरत नाहीत. ही गोष्ट त्यांच्या लक्षामध्ये आली आणि त्यावेळेला शाहू महाराजांनी बाबासाहेबांना सप्टेंबर 1919 मध्ये एक पत्र लिहिलेलं आहे त्यांची भेट होण्याच्या अगोदर. म्हणून मी म्हणतो की त्यांची भेट घडवून आणलेली आहे का शाहू महाराजांनी भेट घडवून आणलेली आहे, घेतलेली आहे, हा मुद्दा त्याच्यामध्ये आहे. सप्टेंबर 1919च्या पत्रामध्ये त्यांनी बाबासाहेबांना असं लिहिले की डॉक्टर आंबेडकर यांना पत्र लिहिले आणि त्याच्यामध्ये ते लिहितात की अस्पृश्य समाजातील स्पिरिट आज नष्ट झालेलं आहे. आपण मनुष्य आहोत की आपला दर्जा पशुपेक्षा हीन आहे याची जाणीव देखील त्यांच्यामध्ये नाही आहे. आणि पुढे शाहू महाराज असं लिहितात, अशा लोकांमध्ये याची जाणीव अशा लोकांमध्ये जागृती निर्माण करून जागृती करण्याचे श्रेय आपण घ्याल का? आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगतात, अस्पृश्यता व त्यांच्या स्वातंत्र्याचा लढा आपण उभा कराल का? याचा अर्थ असा की मी ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या शाहू महाराजांच्या कानावर गेलेल्या होत्या आणि त्यांना असं वाटलं की अस्पृश्यता निर्मूलनाच्या संदर्भामध्ये आणि आपण आरंभलेल्या अस्पृश्यता निर्मूलन कार्याच्या मध्ये आपल्याला या व्यक्तीची गरज आहे आणि या भूमिकेतून शाहू महाराजांची आणि त्यांची पुन्हा भेट झालेली दिसून येतात. म्हणजे शाहू महाराजांचं मत असं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका बाजूला स्वातंत्र्यासाठी देखील मागणी करत आहेत आणि दुसऱ्या बाजूला अस्पृश्यांच्या स्वातंत्र्याच्या संदर्भामध्ये देखील मागणी करतात. आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांच्या संदर्भामध्ये थोडक्यात असं म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या स्वातंत्र्याची मागणी करणारे आणि अस्पृश्यांच्या स्वातंत्र्याची मागणी करणारे मला असं वाटतं की पहिले स्वातंत्र्य सैनिक ते होते असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. आणि मग शाहू महाराजांची आणि त्यांची भेट होणं ही गोष्ट अशी अतिशय महत्त्वाची ठरली आहे. आणि अशा पार्श्वभूमीवर शाहू महाराजांची 17 डिसेंबर 1919 मध्ये भेट झाली. आता मग मी म्हणेन की त्यांची भेट ज्यांनी घडून आणली असे ते निमित्त ठरले, परंतु महाराजांची इच्छा मात्र त्यांची भेट घेण्याची होती असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. या भेटीतून काय घडलं तर या भेटीतून एक घडलं की शाहू महाराजांना बळ मिळालं आणि बाबासाहेब आंबेडकरांना पाठबळ मिळालं. आणि बळ आणि पाठबळामुळे म्हणून काय झालं की समाज सुधारणेची संबंधित अस्पृश्य समाजाच्या प्रगतीच्या संदर्भामध्ये एक प्रकारची गती आपल्याला मिळाली दिसून येते. कारण शाहू महाराजांनी एक ब्ल्यू प्रिंट आपल्या मनामध्ये तयार केलेली होती आणि तशीच ब्ल्यू प्रिंट जी आहेत ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या देखील मनामध्ये होती, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि ज्या वेळेला हे दोघे एकत्रित आले त्यावेळेला एकमेकांच्या कामाचा उलगडा झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिली परिषद घेतली माणगावची. आता या परिषदेची जी मांडणी आहे ती देखील आपल्या लक्षात येऊ शकेल की त्यांची भेट झाली त्या दिवशी झालेली आहे. 17 डिसेंबर 1919 दिवशीच त्यांनी या परिषदेचा विचार केला. ती परिषद कुठे घ्यायचं हे पुन्हा ठरलं असेल, पण या संदर्भामध्ये सर्व अस्पृश्यांना एकत्रित केलं पाहिजे ही भूमिका मात्र त्याच वेळेला ठरली. आणि मग माणगावला ही परिषद झाली. माणगावची परिषद सुरू होण्यापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहेत सोनतळीमध्ये राजर्षी शाहू महाराजांचं जे विश्रामगृह होतं तिथं थांबलेले होते. त्यांच्यासोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराज देखील होते आणि त्यांच्यामध्ये झालेला संवाद जो आहे हा संवाद देखील अतिशय महत्त्वाचा आहे. आता तो संवाद का आहे की शाहू महाराज बाबासाहेबांना असं म्हणतात, खरं तर आपण अतिशय योग्य वेळी भारतामध्ये आलेला आहेत आणि ही बाब दलित समाजासाठी अत्यंत भाग्याची आहे असं मला वाटतं आणि आता त्यांचा उद्धार होईल असं मला वाटतं. म्हणजे शाहू महाराज माणगावच्या परिषदेमध्ये जे बोलले ते अगोदर बाबासाहेबांशी बोललेले आहेत हे लक्षात घ्या, पुन्हा ते जाहीरपणे बोललेले आहेत. हे बोलल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की महाराज आपले सहकार्य मला मिळाले तर मी माझं सारे आयुष्य रंजल्या गांजल्या समाजासाठी खर्च करेन आणि आयुष्यभर तमाम अस्पृश्य समाजासाठी लढा उभा करेन. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या दिवसापासून या ठिकाणी कोणत्याही विशिष्ट जातीसाठी नाही तर या ठिकाणी जो अस्पृश्य म्हणून ठरवला गेलेला समाज आहे या सर्व जाती समाजासाठी संघर्ष केलेला आहे. परंतु अलीकडे
काही मंडळी जाणीवपूर्वक बाबासाहेबांना लहान करण्याचा प्रयत्न करते आहे आणि हे करत असताना आपल्यात काही बांधवांना हाताशी घेऊन हे कार्यक्रम करतात. जसं या ठिकाणी एखाद्या महापुरुषाला संपवण्यासाठी ते काही लोकांना हाताशी धरतात, असा प्रयोग होतो आहे. अशीच घटना राजा ढाले ज्यावेळेला पुण्याला एका कार्यक्रमामध्ये आलेलं होतं आणि त्यावेळेला एक पत्रकारांनी सांगितले की काल सकाळमध्ये एक बातमी होती म्हणाले आणि त्या बातमीमध्ये एका तरुणाने असं लिहिले की मी बाबासाहेबाला मानत नाही, बाबासाहेबांचं नेतृत्व मानत नाही, याच्यावर तुमचं मत काय. आणि विशेष त्याने सांगितलं की हा तरुण जो आहे हा देखील अस्पृश्य समाजातीलच आहे. त्यावेळेला बाबासाहेबांनी राजा ढालेंनी दिलेलं उत्तर जे आहे महत्त्वाचं आहे. ते म्हणाले की त्याच्यामध्ये बाबासाहेबांचा काय दोष आहे. आणि असं म्हणताना राजा ढाले असं म्हणाले की एखादा मुलगा असा म्हणत असेल की मी माझ्या बापाला ओळखत नाही, तर त्याच्यामध्ये बापाचा दोष नाही, तो मुलाचा दोष आहे. आणि मुलामध्ये हा कोण दोष घातलेला आहे तो त्याच्यापेक्षा अधिक दोषी आहे. तर ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की बाबासाहेबांनी कोणत्याही जातीच्या संदर्भामध्ये केलेलं काम केलेलं नाही, तर बाबासाहेबांनी या देशातल्या तमाम अस्पृश्य माणसाला या तळागाळातून बाहेर काढण्याचं काम, त्यांना स्वाभिमानाने जगण्याचं काम, जगवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. त्यांच्यामध्ये जिवंतपणा आणण्याचं काम केलेलं आहे. आणि मग शाहू महाराजांचं आणि त्यांची जी चर्चा होती ती जाहीरपणे माणगावच्या परिषदेमध्ये झाली आणि माणगावच्या परिषदेमध्ये देखील त्यांनी बाबासाहेबांचा सन्मान केला. भर सभेमध्ये उठून त्यांनी बाबासाहेबांना जेवणाचं आमंत्रण दिलं आणि नुसतं आमंत्रण दिलं नाही तर सोबत बसून जेवण केलं त्यांनी आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांचा सन्मान केला. म्हणून मला असं वाटतं की माणगावची परिषद जी आहे ही परिषद नाही तर एक प्रकारची सन्मान भूमी आहे. या सन्मान भूमीमधून परिवर्तन होत गेलं आणि त्या दृष्टिकोनातून ही सन्मान भूमीच परिवर्तन भूमी बनली. आणि इथून खऱ्या अर्थाने या ठिकाणी शाहू महाराजांच्या कार्याला गती जशी मिळाली तसं बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाला देखील एक वेगळं वलय प्राप्त झाले. या भाषणामध्ये शाहू महाराज असं म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. एवढंच नाही तर शाहू महाराज असं म्हणले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केवळ दलिताचे पुढारी नाहीत तर एकेकाळी ते हिंदुस्थानचे पुढारी होतील अशी माझी मनोदेवता मला सांगते. आणि बाबासाहेब देखील असं म्हणाले होते की मी आपलं स्वप्न साकार करेन आणि बाबासाहेबांनी ते केलं. 1950 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती केली आणि या हिंदुस्थानचं नेतृत्व केलं. मला असं वाटतं की तो दिवस म्हणजे शाहू महाराजांच्या स्वप्नाची पूर्ती करणारा दिवस आपल्याला म्हणता येऊ शकेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोलंबिया विद्यापीठाने सिम्बॉल ऑफ नॉलेज ज्या दिवशी दिलं तो दिवस शाहू महाराजांच्या स्वप्न साकार करणारा दिवस आपल्याला म्हणता येऊ शकेल. म्हणजे बाबासाहेबांविषयी शाहू महाराजांनी जी काही स्वप्न पाहिली होती ती स्वप्न बाबासाहेबांनी साकार करण्याचं काम केलं. माणगावच्या परिषदेनंतर देखील 2 परिषदा झालेल्या आहेत. माणगाव परिषदेत की त्यांना प्रसिद्धी मिळाली नाही. ती नागपूरची परिषद ती थोडीशी महत्त्वाची ठरली, परंतु दिल्लीची परिषद जी आहे ही तेवढीशी प्रसिद्ध म्हणजे लोकांमध्ये वाचनामध्ये नाही. आता या माणगावच्या परिषदेमध्ये 15 ठराव मांडले गेले. आता एका बाजूला मी म्हणलं की बाबासाहेबांबद्दल प्रचंड आस्था शाहू महाराजांच्या मनामध्ये होती. बाबासाहेबांबद्दलचं एक मोठं स्वप्न शाहू महाराजांच्या मनामध्ये होतं. बाबासाहेबांच्या संबंधीची एक वेगळी भावना शाहू महाराजांच्या मनामध्ये होती. तशीच भावना बाबासाहेब आंबेडकरांच्या मनामध्ये देखील शाहू महाराजांच्या होती. हेही आपल्याला या परिषदेतून दिसतं. शाहू महाराजांच्या भाषणामधून बाबासाहेबांविषयीचा आदर जो आहे तो आपल्याला स्पष्ट होतो. परंतु या परिषदेमध्ये 15 ठराव मांडण्यात आले आणि त्या 15 ठरावामधला एक महत्त्वाचा ठराव होता. त्या ठरावामधून बाबासाहेबांच्या मनामध्ये शाहू महाराजांची भूमिका काय होती हे आपल्या लक्षात येऊ शकेल. आणि तो ठराव असा होता की अस्पृश्य समाजाने शाहू महाराजांची जयंती सणासारखी साजरी करावी. या ठरावामध्येच मला असं वाटतं की बाबासाहेबांच्या मनामध्ये शाहू महाराजांविषयी असलेला आदर हा लक्षात येतो. त्यानंतर दुसरी परिषद जी आहे ती शाहू महाराजांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथे झाली. या नागपूरच्या परिषदेमध्ये देखील पुन्हा हा ठराव मांडण्यात आला. त्या ठिकाणी देखील शाहू महाराजांची जयंती जी आहे ही सणाप्रमाणे साजरी केली पाहिजे अशा प्रकारचा ठराव मांडला. त्यानंतरची परिषद झाली ती दिल्लीमध्ये, परंतु त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकर जे आहेत हे शिक्षणासाठी विलायतीला गेलेले होते. शाहू महाराज एकटेच होते आणि मग शाहू महाराज त्या ठिकाणी आहेत आणि बाबासाहेब नाहीत.
परंतु शाहू महाराज असं म्हणाले नाहीत की बाबासाहेब भरलेली परिषद आहे आणि त्याच्यामध्ये बाबासाहेबच गैरहजर आहेत असं ते म्हणाले नाही. तर शाहू महाराज म्हणाले, आम्ही जरी राजे असलो तरी विद्वान ते आहेत, पंडित आहेत. आपल्याला माहीत असेल की शाहू महाराजांनी जे पत्र लिहिलं होतं त्याच्यामध्ये शाहू महाराजांचा उल्लेख लोकमान्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला त्यांनी खरा स्वतंत्र सैनिक मानलेला आहे आणि म्हणून 1938 निप्पाणी महानगरपालिकेने जे त्यांना सन्मान केले त्याच्यामध्ये स्वातंत्र्य सेनानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असा उल्लेख केलेला आहे. आणि दिल्लीच्या परिषदेमध्ये म्हणाले की त्यांचं शिक्षण हे आपल्या परिषदेपेक्षा महत्त्वाचं आहे, कारण त्यांनी शिक्षण घेतल्याशिवाय तुम्हाला ते तुमच्यामध्ये सुधारणा घडवून आणणार नाहीत. त्यांच्या शिक्षणाचा उपयोग जो आहे हा त्यांना नाही तर तुम्हाला होणार आहे. अशा प्रकारची भूमिका दिल्लीच्या परिषदेमध्ये घेतली. मला हे याच्यामधून सांगायचं की या दोन महापुरुषामध्ये हे कॉम्बिनेशन किती ग्रेट होतं, त्यांच्यामधले ऋणानुबंध हे किती ग्रेट होते हे आपल्याला लक्षात येऊ शकते. आणि हे ऋणानुबंध स्वार्थासाठी नव्हते. आजचे राजकारणी ऋणानुबंध करतात ते स्वतःच्या स्वार्थासाठी. तिथं दोघांचं एकच कार्य होतं, दोघांचं एकच स्वप्न होतं की या ठिकाणच्या तळागाळातल्या माणसाला मुक्त करणे, या ठिकाणच्या ब्राह्मणशाहीमधून या ठिकाणी ब्राह्मणेतर समाजाला बाहेर काढणं हे स्वप्न दोघांचंही होतं. आणि या भूमिकेतून यांची मैत्री अधिक काळ टिकली नाही, परंतु जीवडी टिकली ते अतिशय निष्ठेने टिकलेली दिसून येते. आणि म्हणून शाहू महाराजांमधले हे संबंध अतिशय महत्त्वाचे आहेत. ज्यावेळेला बाबासाहेब विलायतीला शिकायला गेले त्यावेळेला त्यांना आर्थिक गरज पडली आणि त्यांनी शाहू महाराजाला 4 सप्टेंबर 1921 पत्र लिहिलं की या ठिकाणी काही कारणांमुळे मला आर्थिक जो आहे ते अडचण निर्माण झालेली आहे, आपण मला 200 पाऊंड्स पाठवून द्यावेत अशा प्रकारची विनंती महाराजांना केली. आणि महाराजांनी ती विनंती मान्य केली. ताबडतोब त्यांना 200 पाऊंड पाठवून दिल्या. आणि ज्या पत्रामध्ये त्यांनी पैशाची मागणी केलेली आहे त्याच पत्रामध्ये बाबासाहेबांनी लिहिलेला मजकूर देखील महत्त्वाचा आहे. डॉक्टर बाबासाहेब पत्रामध्ये म्हणतात, आपली प्रकृती ठीक आहे अशी मला आशा आहे. आपली प्रकृती ठीक आहे अशी मला आशा आहे. आपली आम्हाला फारच जरुरी आहे. आपली आम्हाला फारच जरुरी आहे, कारण हिंदुस्थानात प्रगती करत असलेल्या सामाजिक लोकशाहीचा आपण पाया आहात. म्हणजे बाबासाहेबांनी 1949 संविधान हाती लिहायचं घेतलं असेल तर मला असं वाटतं की शाहू महाराजांचा पाया जो आहे लोकशाहीच्या संबंधीचा वैचारिक पाया जे आहेत ते विसरलेले नाहीत, आपलं लक्षात येऊ शकेल. आणि मग या पत्रामधून देखील शाहू महाराजांचा वेगळ्या पद्धतीने आदर करण्याचं काम, आणि हा आदर जो आहे हा शाहू महाराजाला खुश करण्यासाठी नव्हता तर शाहू महाराजांच्या गुणाचा गौरव करणारा होता, हे आपल्या लक्षात येऊ शकेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाती निर्मूलनाच्या संदर्भामध्ये एक उपाय सुचवला होता, आंतरजाती विवाह. आंतरजाती विवाह झाला की लगेच जाती निर्मूलन होईल असं नाही, पण त्याच्यावर अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या होत्या. पण आंतरजाती विवाह जे आहे त्याला महत्त्वाचं स्थान दिलं होतं. शाहू महाराजांनी आंतरजातीय विवाह घडवून आणण्याचे प्रयत्न केले. जवळपास 25 विवाह आंतरजातीय घडवून आणले. आपल्या चुलत बहिणीचा विवाह आंतरजातीय विवाह केलेला दिसून येतो. म्हणजे या पद्धतीने या दोन महापुरुषांनी अस्पृश्य निर्मूलनाच्या संदर्भामध्ये प्रयत्न केलेले दिसून येतात. जसं यांचं काम वाढत होतं त्याचप्रमाणे काँग्रेस अस्वस्थ होत होती. काँग्रेसमधून एक नवीन नेतृत्व मिळते का याचा शोध घेत होती. परंतु शाहू महाराजांनी माणगावच्या परिषदेमध्ये सांगून टाकले की आता अस्पृश्याचा नेता दुसरा कोणी होऊ शकत नाही, तो बाबासाहेबच आहेत अशा प्रकारची घोषणा केली. त्यांनी सांगितले की जसा त्या समूहाचा नेता हा त्याला होऊ शकतो आणि बाबासाहेब हे विद्वान आहेत, त्यांना पंडित म्हणायला पाहिजे, त्यांना विद्वान म्हणायला पाहिजे, अशा प्रकारची भूमिका घेऊन डॉक्टर शाहू महाराजांनी बाबासाहेबांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केला. आणि त्यावर तर काँग्रेस आणि विशेषतः महात्मा गांधी अधिक अस्वस्थ झाले, कारण महात्मा गांधींना हौस होती अस्पृश्यांचा नेता होण्यासाठी, की मी गरिबाचा नेता आहे हे सांगण्यासाठी त्यांना हवं होतं. म्हणून त्यांनी अनेक उपाय केले. त्याच्यातला एक उपाय म्हणजे हरिजन शब्द वापरला. हरिजन, आणि त्यांनी सांगितलं की हरिजन जी आहे म्हणजे देवाची लेकरं आहात. त्याच्यावर देखील आक्षेप बाबासाहेबांनी घेतला. त्यांना हे नाव आवडलं नाही. परंतु त्याच वेळेला शाहू महाराजांनी एक दुसरा शब्द वापरला. त्यांनी सांगितलं की जे अस्पृश्य आहेत त्यांना सूर्यवंशी म्हटलं पाहिजे, त्यांना हरिजन म्हणण्यापेक्षा सूर्यवंशी म्हटलं पाहिजे. त्यांना पदव्या दिल्या, वकील म्हणून पदव्या दिल्या, आणि या पद्धतीने हा सन्मान वाढवण्याचं काम केलं. आणि मग त्याच दरम्यान
महात्मा गांधींनी आपलं वृत्तपत्र जे होतं ते वृत्तपत्र देखील हरिजन नावाने करायला सुरुवात केली. आणि त्याच वेळेला शाहू महाराजांनी देखील मूकनायक आणलेलं होतं शाहू महाराजांच्या सहकार्याने. आणि मग हरिजन हे वेगवेगळ्या 3 भाषेमध्ये निघत होतं, परंतु मूकनायक जे आहे हे त्याच्यामध्ये प्रभावी ठरला. आणखी एक गोष्ट आपल्याला सांगतो की अस्पृश्यांचा उद्धार करण्यासाठी काँग्रेसकडे पैसे खूप होते, परंतु त्या पैशाचा उपयोग अस्पृश्यांची सुधारणा करण्यासाठी होत नव्हता. आणि बाबासाहेबांनी अनेक वेळेला हे सांगितलं आणि म्हणून बाबासाहेबांनीच असं ठरवलं की आता अस्पृश्यता निर्मूलनासाठी आपणच मोठा फंड उभा केला पाहिजे. आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डिप्रेस्ड क्लास इन्स्टिट्यूट एक संस्था स्थापन केली आणि त्या इन्स्टिट्यूटचं अध्यक्ष शाहू महाराजाला करायचं ठरवलं. तो म्हणजे फंड होता आणि तो अनेक लोकांकडून जमा करण्यासाठी केला होता. आणि त्यांनी सांगितलं की शाहू महाराजांना आपण अध्यक्ष करायचा आणि शाहू महाराजापासून त्याची सुरुवात करायची. शाहू महाराज म्हणाले की तुम्ही हे काम करता की अतिशय चांगलं आहे, म्हणजे स्वावलंबी चळवळ याच्यामधून निर्माण होऊ शकेल आणि पैशाच्या आधारावर या ठिकाणी हरिजनाचा नेता किंवा अस्पृश्यांचा नेता कोण बनू पाहतोय त्याला बनता येणार नाही. आणि शाहू महाराजांनी त्याच्यामध्ये एक खुलासा केला, तुम्ही त्या संस्थेचा मला अध्यक्ष करावा असं नाही, मी उपाध्यक्ष असलो तरी किंवा त्याचा असिस्टंट म्हणून मला घेतलं तरी त्या फंडाचं काम करायला मला आवडेल. अशा प्रकारची शाहू महाराजांनी भूमिका घेतलेली दिसून येते. म्हणजे परस्परांना सहकार्य करण्याची भूमिका आपल्याला दिसून येते. एका ठिकाणी टिळकांनी महार समाजाचा उल्लेख गुन्हेगार म्हणून केला की महार हे जे आहे ते शूर नाहीत तर ते गुन्हेगार आहेत. त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकर हे विलायतीला शिक्षण घेत होते. त्यावेळेला बाबासाहेबांना त्यांनी सांगितलं की टिळकांनी महार समाजाविषयी असं वक्तव्य केलेलं आहे, त्यांच्या विरोधामध्ये मी खटला दाखल करू इच्छितो, आपलं मत कळवा. त्यावेळेला बाबासाहेबांनी सांगितलं की त्याच्यावर खटला दाखल करण्याची गरज नाही, तर खटला दाखल केल्यामुळे अस्पृश्य समाजाची प्रगती होणार नाही, उलट टिळकांना अधिक प्रसिद्धी मिळेल, त्यामुळं हे काम करू नका त्यांना सांगितलं आणि तो खटला काही दाखल झाला नाही. परंतु त्याच नंतर काही काळामध्ये पटवर्धन नावाचे एक ग्रस्त होते. या पटवर्धननी शाहू महाराजांची आरक्षणाच्या निर्णयाच्या अनुषंगाने बदनामी करणारा एक लेख लिहिला होता पटवर्धन, आणि ते शाहू महाराजाला खूप लागलं. त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांना सांगितलं की तुम्ही याची चिंता करू नका, याचं उत्तर देण्याचं काम मी करेन, ते माझ्यावर सोपवा. आणि बाबासाहेबांनी त्या पटवर्धनच्या लेखाला उत्तर दिलं. परिणाम असा झाला की त्या पटवर्धनाने शाहू महाराजांची माफी मागितली. म्हणजे अशा स्वरूपाचं हे काम या ठिकाणी झालेलं दिसून येतं. डॉक्टर बाबासाहेब दुसऱ्यांदा विलायतीला गेले. त्यावेळेला आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या फॅमिलीचे आणि त्यांचे रिलेशन अतिशय जवळचे झालेले होते. मग ते असं म्हणतात की तुम्ही चाललेलं आहे तर मग माझी बहीण जी आहे ते रमाईला आपली बहीण मानत असायचे, माझ्या बहिणीला माझ्याकडे घेऊन जातो. त्यावेळेला बाबासाहेब म्हणाले की मी सगळी व्यवस्था करून ठेवलेली आहे, गरज पडली तर तुमची बहीण तुमच्याशी मागणी करेल, मी आर्थिक व्यवस्था केलेली आहे, तुम्ही तसदी घेऊ नका, उलट तुम्ही ही मदत करण्याची भूमिका घेतली त्याच्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे. एवढंच नव्हे तर राजाराम आणि शाहू महाराजांची मुलगी अक्काबाई जी आहेत हे बाबासाहेबाला मामा म्हणत असत. एवढे कौटुंबिक संबंध देखील त्यांच्यामध्ये निर्माण झालेले होते. आणि मग अशा संबंधामधून शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये एक वेगळं नातं निर्माण झालं. हे नातं मी आता सांगितल्याप्रमाणे हे नातं जे आहे केवळ भावनिक नव्हतं, हे नातं केवळ राजकीय नव्हतं किंवा हे नातं जे आहे ते केवळ लोकांना दाखवण्यासाठी नव्हतं, तर हे नातं जे होतं की या देशामध्ये अस्पृश्यांची सुधारणा घडवून या देशामध्ये नवक्रांती निर्माण करण्यासाठी हे नातं निर्माण झालं होतं. परंतु हे नातं अधिक वर्ष चाललं नाही, परंतु जेवढं काही नातं होतं त्याच्यामधून प्रचंड मोठी क्रांती घडवून आणण्याचं काम केलं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता एक गोष्ट आपल्याला सांगतो, दोघांमध्ये कॉमन अशी होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सनातनी हिंदूवर टीका करत होते, परंतु त्यांनी कुणालाही आपलं शत्रू मांडलेलं नाही. की जरी ते गांधीच्याबद्दल परखड बोलत असायचे, पण त्यांनी गांधीला शत्रू कधी मांडलेलं नाही. आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेला घटना समितीमध्ये जायचं होतं त्यावेळेला सरदार पटेलांनी त्यांच्यावर खूप टीका केली की मी आम्हाला कोण बाबासाहेब कसे घटना समितीमध्ये येतात वगैरे अशी टोकाची भूमिका घेतली आहे. परंतु ज्यावेळेला त्यांना अटॅक आला त्यावेळेला बाबासाहेबांचं नवीनच माईसाहेबांचे लग्न झालं होतं आणि अशाही परिस्थितीमध्ये बाबासाहेब पटेल यांना भेटण्यासाठी गेलेले होते. तीच गोष्ट शाहू महाराजांची देखील होती. ज्यावेळेला टिळकांचं निधन झालं त्यावेळेला शाहू महाराज जेवण करत होते
आणि त्याला कळाल्याबरोबर त्यांनी समोरचं ताट बाजूला सारलं. ते म्हणाले की टिळकांचे आमचे मतभेद होते, परंतु एक फार मोठा देशसेवक जो आहे तो निघून गेला, राष्ट्राभिमानी आपल्यातून निघून गेला, असं म्हणून त्यांनी ताट बाजूला सारलं. एवढंच नव्हे तर त्या दिवशी त्यांनी आपले जे प्राणी असायचे त्यांच्याकडे वाघ सिंह प्राणी होते, या प्राण्याला देखील त्यांनी मांसाहार दिला नाही, त्याला दूध दिलं. एवढंच नाही तर त्यांनी काय केलं, सुतक पाळण्याचं ठरवलं. आणि सुतक पाळणार हे कळाल्याबरोबर पुण्यातले सगळे ब्राह्मण जे आहेत त्यांच्या विरोधामध्ये केले, की ते म्हणाले की त्यांना सुतक पाळता येणार नाही, कारण ते क्षत्रिय देखील नाहीत आणि टिळकांचं सुतक पाळणं हे त्यांना ते त्यांच्या ह्याच्यामध्ये बसू शकत नाही. अशा प्रकारे वेगळ्या अर्थाने त्यांनी शाहू महाराजांवर टीका केली दिसून येते. आणि त्याहून दुर्दैवाची गोष्ट मी आपल्याला सांगतोय की शाहू महाराजांचं निधन झाल्यानंतर त्या ठिकाणचे जे प्रस्थापित वर्तमानपत्र होते, कुठल्याही वृत्तपत्रांनी त्याच्यावर एखादा आग्रलेख लिहिलेला आढळत नाही. यदी फडकेने याच्यासंबंधी स्पष्ट असं बोललेलं आहे, किंवा कुठं दुखवटा पाळल्याचं नाही. उलट त्या ठिकाणी दुखवटा पाळण्याला जमणाऱ्या लोकांना त्यांनी विरोध केला, दुखवटा पाळू दिला नाही. म्हणजे ही भूमिका दुसऱ्या बाजूला आपल्याला दिसून येते. आणि म्हणून यदी फडक्याने त्यावेळेला जागृतिकार आपण म्हणतो त्याचे संपादक होते, त्यांनी मात्र याच्यावर एक लेख लिहिला होता, खुनशीपणाचे मसाले नावाचे, आणि त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी त्यांनी दिलेल्या होत्या. एवढंच नाही तर त्या जागृती वर्तमानपत्राच्या 20 मेच्या अंकामध्ये त्यांनी असा उल्लेख केला की शाहू महाराज मरण पावल्यानंतर अनेक ठिकाणी पेढे वाटण्यात आले. म्हणजे अशा पद्धतीची अवस्था त्या काळामध्ये होती. आणि अशा अवस्थेच्या काळामध्ये बाबासाहेबांना शाहू महाराजांना बळ देण्याचं काम जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं दिसून येते. या उलट आपण पाहतो की प्रस्थापित वर्तमानपत्रांनी त्यांची दखल घेतली नाही, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मात्र आपल्या मूकनायकमध्ये शाहू महाराजांचा उल्लेख अतिशय महत्त्वपूर्ण केलेला आहे. ते असं म्हणतात की महाराजांच्या आकस्मिक मृत्यूमुळे बहिष्कृत समाजाच्या उन्नतीरूपी स्वर्गीय सुखाचा आधार तुटून गेला आहे आणि हा समाज पोरका झालेला आहे, अशा प्रकारचा उल्लेख त्यांनी आपल्या मूकनायकमध्ये केला. त्यानंतर त्यांचा मुलगा राजाराम जे आहेत त्यांना देखील बाबासाहेबांनी शोकपत्र पाठवलेलं आहे. आणि त्या पत्रामध्ये देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की ही मोठ्या संकटाची घटना मला 2 दृष्टीने अतिशय दुःखदायक झालेली आहे. त्यातली एक गोष्ट म्हणजे मी एका अतिशय महान मनाच्या, मोठ्या मनाच्या वैयक्तिक मित्राला मुकलो आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे अस्पृश्य समाज आपल्या महान हितचिंतकाला मुकला आहे. मी स्वतः दुःखाने अत्यंत व्याकुळ झाला असताना देखील आपणास व राणीसाहेब यांना सहानुभूती व्यक्त करीत आहेत, अशा स्वरूपाचं पत्र देखील त्यांनी त्यामध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे थोडक्यामध्ये आपल्याला असं म्हणता येऊ शकेल की शाहू महाराजांची भेट कधी झाली, कुणी घडवून आणली, याच्यापेक्षा मला एक गोष्ट त्याच्यामध्ये असं वाटते की शाहू महाराजांनी जाणीवपूर्वक बाबासाहेबांना आपल्या जवळ घेतलेलं आहे. आणि जवळ गेल्यानंतर बाबासाहेबांना आंबेडकरांना देखील असं वाटलेलं आहे की आपण एका योग्य अशा माणसांच्या छायेखाली आलेलो आहोत, योग्य अशा माणसांच्या बरोबर आलेलो आहोत, आणि त्यामुळे त्यांची ही मैत्री जी आहे ही घट्ट झाली. आणि त्याच संदर्भामध्ये मी असं म्हणालो की ही मैत्री जी आहे, हे त्यांचे ऋणानुबंध जे आहेत हे 2 वर्षाचे असले तरी या 2 वर्षामध्ये देखील या देशामध्ये प्रचंड मोठी क्रांती घडवून आणण्याचं काम शाहू महाराजांनी केलेलं आहे. आणि म्हणून त्यांच्यातले ऋणानुबंध जे आहेत हे आपण लक्षात घेण्याची गरज आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले त्याप्रमाणे शाहू महाराजांची जयंती सारखी साजरी केली पाहिजे. हे जरी खरं असलं तरी या 2 महापुरुषांच्या क्रांतीचं काय स्वप्न होतं, मला असं वाटतं की ते स्वप्न देखील आपण जाणून घेणं शाहू जयंतीच्या निमित्ताने अतिशय महत्त्वाचं आहे. याचं कारण असं की आज पुन्हा या देशामध्ये प्रतिक्रांती घडवून आणण्याचा प्रयत्न काही मंडळी करत आहेत. आता ही प्रतिक्रांती घडून येत असताना माझी भूमिका काय आहे हे मला असं वाटतं की प्रत्येकाने स्पष्ट करण्याची गरज आहे. की माझी भूमिका एवढीच आहे का की शाहू महाराजांची जयंती आली की त्या दिवशी शाहू महाराजांना अभिवादन करणं एवढीच आजची जबाबदारी आपली आहे का? शाहू महाराजावर एखादं व्याख्यान आयोजित करणं एवढीच गोष्ट आपल्याला आहे का? किंवा शाहू महाराजांच्या संदर्भामध्ये एखादा आपण काहीतरी कार्यक्रम आयोजित करणं एवढीच भूमिका आपली यामध्ये राहणार आहे का? याचा विचार करण्याची गरज आहे का? आपण ह्या विचार करण्याची गरज आहे की शाहू महाराजांचं स्वप्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नाला विद्रूप करण्याची प्रवृत्ती आज निर्माण होत चाललेली आहे. या प्रवृत्तीला गाडण्यासाठी माझी भूमिका देखील महत्त्वाची आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. या निमित्ताने संघटित होऊन या प्रवृत्तींना आपण विरोध करण्याची गरज आहे.
बऱ्याच वेळेला लोक असं म्हणतात की त्यांची संघटना एवढी आहे, भारतातला मोठा पक्ष एवढा आहे, भारतातली मोठी संघटना आहे. हे सगळं असलं तरी एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की क्रांतीची ज्यावेळेला सुरुवात होते त्यावेळेला फार लोकांची गरज भासत नाही. आणि विचारांची क्रांती आहे ते त्याला लोकांची फार गरज नाही, त्याचं वैचारिकता ही महत्त्वाची असते. आणि म्हणून मला असं वाटतं जाता जाता मी एक गोष्ट फक्त सांगतो आणि थांबतो आहे की एकदा जंगल पेटलेलं असतं आणि जंगल पेटल्यानंतर तिथले सर्व प्राणी जे आहेत आपला जीव वाचवण्यासाठी जंगलाच्या बाहेर पळायला सुरुवात करत असतात. आणि पळत असताना वाघ आहे, सिंह आहेत, हिंस्र प्राणी आहेत, हे सगळं जंगल सोडून पळत असताना तिथं पाहतात की एक चिमणा आणि एक चिमणी मात्र जंगलाच्या दिशेने धावत सुटलेले आहेत, उडत चाललेले आहेत. त्या प्राण्याला असं वाटतं की यांना माहीत नाही जंगल पेटलेलं आहे. त्यावेळेला त्या चिमणीकडे पाहिलं जातं, त्यावेळेला एक चिमणा जो असते त्याचं तोंड उघडं आहे, एक चिमणी मात्र तिचं तोंड मिटलेलं आहे. आणि त्यावेळेला ते सांगतात तुम्हाला माहीत नाही का की जंगल पेटलेलं आहे, तुम्ही त्या दिशेने जाल तर गळून खाक होईल का. तर त्यावेळेला ज्याच्या तोंडामध्ये काहीच नसतं ते त्या ठिकाणी चिमणी बोलते की आम्हाला हे सगळं माहीत आहे आणि म्हणून आम्ही ते जंगल विझवण्यासाठी चाललेलो आहे. तर ते म्हणतात जंगल कसं विझवणार. तर ते असं म्हणतात की माझ्याबरोबर माझी चिमणा जो आहे त्याच्या तोंडामध्ये पाणी आहे आणि ते पाणी आम्ही टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्या सगळे जंगल प्राणी हसतात आणि ते म्हणतात की एका थेंबाने काय होणार आहे. त्यावेळेला ती चिमणी म्हणते आम्हाला माहिती आहे की एका थेंबाने काहीच होणार नाही, पण ज्यावेळेला या जळत्या जंगलाचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेला सांगितलं जाईल की या ठिकाणचे मोठमोठे शक्तिमान प्राणी हे पळून गेले, परंतु त्या ठिकाणी अतिशय लहान किंवा 2 चिमणा चिमणी जे आहेत ते मात्र त्या ठिकाणी विझवायला गेले होते. त्यांच्या पाण्याने काही लाभ झाला नाही, परंतु त्यांनी विझवण्याचा प्रयत्न केला. हा इतिहासामध्ये भाग आला तरी त्याच्यातून काहीतरी या ठिकाणी प्रेरणा मिळू शकेल, एवढीच भूमिका याच्या मागे आहे. तीच गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो की आपली शक्ती कमी असू शकेल, परंतु आपण गप्प राहणं म्हणजे एक प्रकारे आपण त्यांच्या कार्याला मुकसंमती देणं अशा प्रकारचं आहे. आणि म्हणून शाहू महाराजांची जयंती साजरी करत असताना ती आपण सणाप्रमाणे निश्चित साजरी करू, परंतु त्याचबरोबर या ठिकाणी या देशावर आलेलं संकट, या देशातील लोकशाहीवर आलेलं संकट, या देशातल्या संविधानावर आलेलं संकट, या देशातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराजांच्या स्वप्नावर आलेलं संकट जे आहे हे संकट टाळण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. आम्ही संघटित होण्याचा प्रयत्न करू आणि त्या माध्यमातून बाबासाहेबांचं स्वप्न, शाहू महाराजांचं स्वप्न आम्ही या ठिकाणी कुणालाही विद्रूप करू देणार नाहीत. या भूमिकेतून जरी आपण एकत्रित आलो तर मला असं वाटतं की शाहू महाराजांची जयंती आपण या ठिकाणी साजरी केली असे म्हणता येऊ शकेल. या ठिकाणी या शाहू महाराजांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ऋणानुबंधाच्या संदर्भामध्ये मला आपल्याशी संवाद करण्याची संधी राहुलजी खांडेकर यांनी दिली, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. या ठिकाणी मला जॉईन झालेले बरेचसे मित्र आहेत, खरं तर त्यांचे देखील आभार मानतो. परंतु आभार मानत असताना मी काय म्हणालो याच्यामध्ये काही माझे दोषही असू शकतात, परंतु एक गोष्ट मात्र आपण कॉमन ठरवूयात की काही करूयात की आपण सर्वसाधारणपणे शाहू महाराजांचे स्वप्न, बाबासाहेबांचं स्वप्न साकार करण्यासाठी काहीतरी प्रयत्न करूयात, काही लोकांना एकत्रित करण्याचा प्रयत्न करूयात. एवढंच मला या ठिकाणी सांगायचं वाटतं. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय भारत, जय संविधान.